सुरुवातीला एक अत्यंत मोठी बातमी। पुण्यातील केतन अग्रवाल हत्येच्या एफआयआर कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। साखरपुडा झाल्यापासून केतन अग्रवालला सियावरती संशय होता। सिया विशालला वारंवार लोहगडावरती घेऊन जात होती। सिया केतनला वारंवार लोहगडावरती घेऊन जात होती असा वडिलांनी दावा केलाय। सुनियोजित कट रचून केतन अग्रवालची हत्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यांच्या वडिलांनी हा दावा केलाय। सियाची चौकशी केली आहे का असा केतननं वारंवार प्रश्न केलाय। सिया किरकोळ कारणांवरून भांडत असल्याचीही केतननं तक्रार केली आहे। सियाच्या बोलण्यामध्ये सातत्यानं चेतन चौधरी नावाच्या तरुणाचा उल्लेख असायचा असंही समोर येत आहे। चेतन चौधरी सिया गोयलचे आधीपासून प्रेमसंबंध असल्याचा अग्रवाल कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। केतन अग्रवालच्या हत्येच्या एफआयआर मधून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय। साखरपुडा झाल्यापासूनच केतन अग्रवालला सियावरती संशय होता। सियाची चौकशी केली आहे का असं वारंवार तो आपल्या वडिलांना विचारत असल्याचा दावा अग्रवाल कुटुंबियांनी केलेला आहे। सियाच्या बोलण्यात सातत्यानं चेतन चौधरी नावाच्या मुलाचा उल्लेख असायचा असंही सांगितलं जातंय। आणि लोहगडावरून आपले प्रतिनिधी सूरज ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, जसजसा हा प्रकरणाचा तपास पुढे जातोय अनेक धक्कादायक खुलासे होतायत। सियावरती केतनला पहिल्यापासूनच संशय होता असं एफआयआर कॉपीतून समोर येत आहे। आणखी काय धक्कादायक खुलासे झालेत आणि कशा पद्धतीनं हा कट रचला गेला, नेमका काय उलगडा झालाय? नक्की मी त्याच किल्ल्यावर आहे। पहिले तर मी दाखवतोय की किती सुंदर असा हा दृश्य आहे, आपण इथे पाहू शकता। पण इथे एक डेंजर स्लोप पण आहे जिथे लोकांना जाण्यासाठी मनाई केली जाते। हा जो आपण हे खोल बघतोय, खाई बघतोय ना, इथेच पडून केतनची मृत्यू झाली होती। ज्या प्रकारे सियाने जो ड्रामा रचला होता त्याप्रमाणे हा जो स्पॉट आहे इथे ती केतनला आणली आणि इथे सेल्फी घेताना म्हणजे फोटो काढण्याच्या वेळी तो खाली पडला असा त्यांनी चित्र जगासमोर आणला। पण ज्या तपासात समोर आला की चेतन देखील इथे आला होता आणि जेव्हा ते केतन फोटो काढत होता त्यावेळी चेतनने त्याला धक्का दिला आणि ज्यावेळी तो खाली पडला आणि चेतन इकडनं निघून गेला आणि त्यानंतर सिया इकडनं ओरडू लागली की माझा मित्र खाली पडला आहे, त्याला वाचवा असं म्हणून ती जोराने ओरडायला लागली। आणि त्यानंतर इथे जेवढे पर्यटक होते ते देखील इथे आले, सिक्युरिटी इथे आली, पोलिसांना बोलवण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू इथे सुरू केला। आणि रेस्क्यू करताना जेव्हा पोलीस तिथपर्यंत पोहोचली केतनपर्यंत, केतनला हॉस्पिटल इथे घेऊन गेले उपचारासाठी, पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला। तर ज्यावेळी ही घटना घडली असा चित्र समोर आणला होता की फोटो काढण्याच्या वेळी तो खाली पडला आणि त्याची डेथ झाली। पण आपण इथे पाहू शकता की हा किती खतरनाक स्पॉट आहे, डेंजर स्पॉट आहे। इथे आपण अंदाज लावू शकता की ज्यावेळी केतन इथे खाली पडला असेल, कशी स्थिती झाली असेल। तो आपण वादळ पाहू शकतो की वादळ इथपर्यंत येतोय, तर अंदाज लावू शकता की किती खोल असेल। असं म्हटलं जातं की 350 मीटर्सचा खोल आहे जिथे केतन पडून त्याची मृत्यू झाली। जेव्हा केतनच्या वडिलांना संशय वाटला की ह्यात काहीतरी एक कॉन्स्पिरसी दिसत आहे, त्यावेळी त्यांनी पोलिसांना सगळी स्टोरी सांगितली की कसा केतन सांगायचा की ही भांडण करायची, बऱ्याच गोष्टी त्यांनी पोलिसांना सांगितली। ज्यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासला, त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच दिवशी 19 तारखेला ज्या दिवशी सियाचा बर्थडे होता, चेतनही इथे दिसला। आणि ज्यानंतर पोलिसांनी चेतनची चौकशी केली, सीडीआर तपासले, तांत्रिक बाबींच्या पडताळणी केली, त्यावेळी पोलिसांना समजला की ही घटना नव्हे तर हत्या होती आणि हत्यासाठी एक प्लॅन करण्यात आला होता। जी, या सगळ्यामध्ये अग्रवाल कुटुंबियांचं आता नेमकं काय म्हणणं आहे? कशा पद्धतीनं सियानं केतनला मारलं या सगळ्या संदर्भात अग्रवाल कुटुंबियांनी नेमकं काय सांगितलंय? केतन नेमकं काय सांगायचा किंवा सियाच्या वागण्यातले नेमके काय पॅटर्न्स आता त्यांच्या लक्षात आलेत, आता त्यांना उलगडा होतोय, त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? एंगेजमेंट झाल्यानंतर सिया आणि केतन नेहमीच भांडायचे। केतन नेहमीच वडिलांना सांगायचा की बऱ्याच छोटी गोष्टीवर सिया भांडत होती। याच फोटवर येण्यासाठी बऱ्याचदा
ती फोर्स करायची आणि जेव्हा हा सांगायचा की त्या फोटोवर नाही जायचंय त्यावेळी ही बोलणं बंद करायची. अशा बऱ्याचदा इन्सिडेंट झालेला आहे आणि त्यावेळी जसे ज्या वेळी भांडण व्हायचं त्यावेळी जो केतन आहे त्याचे वडील सांगायचे की या प्रकारच्या प्रेमामध्ये या प्रकारच्या जे भांडण आहे ते होत असतात, ही जीवनाचा एक हिस्सा असतो. पण त्यावेळी वडिलांनी लक्ष दिलं नाही की यामागे काहीतरी एक वेगळा कॉन्स्पिरसी आहे किंवा मुलाला मारण्याची प्लॅनिंग केली जात आहे. याच फोटोवर सिया 2 वेळा आणली होती केतनला. 3रा वेळा परत केतनला सांगत होती की आपण याच फोटोवर जाऊया आणि त्यावेळी केतनने त्याच्या घरी सांगितलं की मला त्या फोटोवर जायचंय. सिया सांगत आहे घरच्यांचं असं म्हणणं होतं की वारंवार त्या फोटोवर का जायचं. त्यावेळी सियाने सांगितलं की माझा बर्थडे आहे, जन्मदिन आहे, वाढदिवस आहे आणि वाढदिवस इथे साजरा करायचा आहे म्हणून मला इथे यायचं आहे. असं करून जिद्द करून तिने केतनला इथे आणला आणि मी परत दाखवतोय हाच तो स्पॉट आहे. मी तुम्हाला खाली घेऊन जाऊन तुम्हाला एक पिक्चर दाखवतोय की कशा पद्धतीने ही घटना घडली असावी. तर इथून असा हा रस्ता जातो आणि रस्ता गेल्यावर हा एक छोटासा रस्ता आहे जिथे दोघे फोटो काढत होते आणि तिथूनच चेतनने केतनला पुश केला आणि केतन या खोलात जाऊन पडला होता. जी सूरज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आशाताईंना शोकप्रस्ताव त्यांचा मांडत असताना राहुल नार्वेकर यांच्याकडून काही मराठी